लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजपला 30, शिवसेना 13 तर राष्ट्रवादीला 5 जागा। लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। वंचितनं महाविकास आघाडी सोबत यावं यासाठी आमचे प्रयत्न। महाविकास आघाडीचं जागा वाटप उद्या पूर्ण होणार। मवियाच्या जागा वाटपासंदर्भात बाळासाहेब थोरातांचं महत्त्वाचं विधान। महाविकास आघाडीमधील तिढा सुटल्याशिवाय वंचितचा चर्चेस नकार। महाविकास आघाडी सोबत राहणार की नाही प्रकाश आंबेडकर उद्या भूमिका करणार जाहीर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 16 उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार। उद्धव ठाकरेंच्या 16 शिलेदारांच्या संदर्भात सर्वांनाच उत्सुकता। बारामतीमध्ये उद्या मराठा समाजाची बैठक। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। बारामतीमधून मराठा उमेदवार देण्यासंदर्भात होणार महत्त्वाचा निर्णय। शिवाजीराव आढळराव पाटलांचा उद्या राष्ट्रवादीत प्रवेश। पक्षप्रवेशाच्या वेळेस लोकसभा उमेदवारीची होणार घोषणा। पुण्यामध्ये उद्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक। महादेव जानकरांच्या बारामती उमेदवारीच्या संदर्भात चर्चेची शक्यता। एक वाटी रस्सा आणि 5 वर्ष खावा कुणाचंही मटण, दाबा फक्त तुतारीचं बटन। बारामतीत शर्मिला पवारांची वादग्रस्त घोषणा। कंगनाचा फैसला मंडीचे मतदारच करतील। संजय राऊतांचा टोला तर मंडीचे मतदार पूर्णवेळ खासदार निवडतील काँग्रेसचा टोला। माहीमच्या चौपाटीवर 5 तरुण बुडाले। 5 पैकी 4 जणांना समुद्राबाहेर काढण्यात यश। बाहेर काढलेल्या एकाचा मृत्यू, 1 जण गंभीर तर समुद्रात बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध सुरू। पुण्यात उद्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक। महादेव जानकरांच्या बारामती उमेदवारीच्या संदर्भात चर्चेची शक्यता। संगमनेरमध्ये दंगल घडवण्याचा काहींचा उद्देश। दंगली घडवण्याचा उद्देश सफल होऊ देऊ नका, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। सुलताच्या पुढे जायचे नसतं, शर्मिला पवारांचा नाव न घेता अजित पवारांना टोला। सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलं पोहरा देवीचं दर्शन। मुनगंटीवार उद्या लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात पोलिसांची मोठी कारवाई। इंदोर पोलिसांकडून 56 लाखांची रोकड जप्त। पुणे महावितरणाच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार। सरकारी जाहिरात असलेलं वीज बिल वितरित केले जात आहेत, समाजवादी पार्टीकडून तक्रार। उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये चेन स्नॅचिंग तर महिला रस्त्यावर रील्स बनवताना चोरांनी लांबवली गळ्यातली चेन। पोलिसांकडून तपास सुरू। मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणच्या जवळ कारला भीषण अपघात। दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी तर गाडीचं मात्र मोठं नुकसान। सप्तशृंगी गडावरील आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यात द्राक्षांची आरास। होळी आणि धुलिवंदनाच्या सुट्टीच्या निमित्तानं गडावर भाविकांची अलोट गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।